हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी आणि स्वप्नील चाललो आहे बटाटे घ्यायला। आम्हाला थोडे बटाटे घ्यायचे आणि थोडा भाजीपाला पण घ्यायचा आहे। तर ना चाललो आहे आम्ही मार्केटला आणि मार्केटवरून आल्यावर मी परत तुमच्याशी बोलते। तिथं जर बोलायचं जमलं नाही तर फक्त शूट करेल, तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। चला मग। तर ना आज आमच्या इकडे शनिवारचं मार्केट असतं, तर खूप गर्दी मार्केटला तुम्ही बघू शकते। डाला तो 170 पड़ेगा और ये वाली ये जो सेम है ना। तर ना इथं छान छान हे गळ्यातले तुम्ही बघू शकते, मस्त आहे। ते म्हणतात वन ते कसे पण वापरा आणि ते खराब नाही होणार असे म्हणते ते। तर बघू शकते छान छान आहे। तुम्हाला कोणती आवडली कमेंट करून नक्की सांगा। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळचे वाजले 9 आणि मी घेते चहा। तर इथं सकाळ सकाळचा नाश्ता चालू आहे आणि आजच्या दिवसात काही नवीन असणार आहे त्याची अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटणार आहे आजच्या। तर कंटिन्यू राहा आणि चला आता मी चहा घेते आणि भेटते तुम्हाला पुढे काय होणार आहे ते सगळं दाखवते आज। तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि ना मी म्हणजे चहा आणि बिस्किट खाल्ले आम्ही। तर आता मी मेन नाश्ता करणार आहे आमच्यासाठी डोसे किंवा आप्पे करणार आहे। तर त्याचं पीठ मी भिजू घातलं होतं रात्रीच, तर ते पीठ कसं फॉर्मेट झाले मी तुम्हाला दाखवते। तरी ना हे पीठ मी रात्री भिजू घातलं होतं आणि छान असं फॉर्मेट झालेलं आहे ते। रात्री मी दळून ठेवलं होतं याला 8-9 तास झाले असेल त्याला फॉर्मेट केलेलं आहे मी आणि मस्त झालेलं आहे। आणि रात्री बाहेर गेलो होतो मस्त फ्रेश अशी मेथी आणली, कोथिंबीर आणलेली आहे। तर चला आता पटकन मी नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला भेटते फ्रेंड्स। तर ना फ्रेंड्स मी आप्पे करायला ना माझ्या आवडीची व्हेजिटेबल्स आहे ना ते कट करून घेतले। तर इथं मी 2 टमाटे घेतले, 2 कांदे, 1 काकडी, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आणि हिरवी मिरची, हे सगळं मिक्स ना मी आप्प्याच्या पिठात टाकणार आहे इकडं आणि छान असे त्याचे आप्पे करणार आहे। तर चला आप्पे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते आप्पे होत्या। तर चला पटकन आपण करून घेऊ। तर या सगळ्यांनी जेवण नाश्ता करायला, आता आमचं जेवण बी यायचं आहे नाश्ता बी यायचं आहे आणि इथं काही होऊ राहिले आणि हे काय झालेले तर मी आता स्वप्नाला देते। तर या तुम्ही पण। तर आता ना आम्ही इथं गणपती मंदिर आहे ना तिकडे आलोय गणपती मंदिरात। इथं दर्शन घेऊ आणि मग आपण केंद्रात जाऊ स्वामी समर्थांच्या। पटकन इथं गणपती बाप्पाचा आता त्रिशा बाप्पा करणार आहे। बाप्पा कर, हां चला। तर छान असं डेकोरेशन केलं आहे इथं, मस्त आहे पहा। तर आम्ही आता इथं बाप्पांचं दर्शन केलेलं आहे आणि आता आम्ही पुढे स्वामी समर्थांच्या केंद्रात जाणार आहे। तर इथं स्वप्नेला आहे, त्रिशा पण आहे आणि इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे बाप्पांच्या मंदिरात। त्रिशा चालली आणि यो रस्ता श्री स्वामी समर्थांच्या मठात जातो। तर चला आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवायचं बाकीचं कसं आहे काय। इथं आलं का सेम गावाकडे आल्यासारखी फील होती। इथं सगळं असं शेती टाईप आहे ना, केंद्र असं थोडं आतमध्ये आहे, तर खूप छान वाटतं। मी तुम्हाला अजून वाईफ दाखवते, पुढे इथं सगळीकडे शेती आहे। या औदुंबराचं झाड बरंच मोठं झालं। तर इथं मस्त आहे औदुंबराचं झाड आहे आणि इथं मध्ये स्वामी समर्थांचं केंद्र आहे। तर ना इथं आरतीची तयारी चालू होती आणि सगळेजण आरतीला आलेले होते
म्हटलं आरतीला अजून व्हायला टाईम आहे, तेव्हा आपण दर्शन घेऊ. मग आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही आरतीच्या रांगेत उभं राहिलो आणि इथं प्रदक्षिणा घातली स्वप्नीलनी, कारण की स्वप्नीलने आधी दर्शन घेतलं नव्हतं, ते बसून घेतलं होतं त्यांनी. आणि नंतर आम्ही इथं केंद्रात गेलो आणि केंद्रात जाऊन मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. आमच्याबरोबर तुम्ही पण दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे घे ना, ते दे. आता केंद्रात आलो होतो ना, आमची आरती वगैरे सगळं झाले, दर्शन वगैरे सगळं झाले. इथं प्रसाद आहे, तर आम्ही आता प्रसाद खातो आणि मग तुम्हाला भेटतो. पानं कशी आहे रे? दाखव. एक इथं छान मला आळूची पानं भेटली आणि मी ते घेतले. आणि आजीने इथं कोथिंबीर घेतली, छान आहे, फ्रेश. आजी हसत आहे मला. हा, छान घेतली. हा, मग काय सगळ्यांना म्हणते या कोथिंबीरीचे मुटकुळे खायला. या मुटकुळे खायला या. आता आम्ही घरी आलेलो आहे आणि केंद्राच्या इकडं मला छान असे आळूचे पानं भेटले. तर त्रिशाला आणि स्वप्नीलला आणि मला पण आळूच्या वड्या खूप आवडतात. तर याची रेसिपी ना मी केली ना, मग तुमच्याबरोबर शेअर करेल. तर आता ना मी नाश्ता करून घेते. नाश्ता काय, आता जेवणाला पण आम्ही तेच खाणार आहे. तर चला मी पटकन करून घेते, मग तुम्हाला भेटते. तर ना आता आमचा संध्याकाळचा चहा चालला आहे. चहा आणि खाणार आहे आम्ही 50-50 बिस्किट. खूप छान लागते याचं कॉम्बिनेशन. आणि तुम्ही पण कोणतं बिस्किट खाते आहे नक्की सांगा. आणि इकडं स्वप्नीला हसते आहे. इथं त्रिशा बी हसते. त्रिशा, तुझी झोप झाली का? माही त्रिशा आजारी पडली थोडी. तुला काय झालं? होय. आणि अजून सर्दी झाली ना? तू औषध घेतलं का? अयो. आणि अजून अजून काय घेतलं असं? काय घेतलं असं? हां, आय्य. इथं स्वप्नीलने तिला सांगितलं बाप घेतली, मग तिला लगेच सांगितलं बाप घेतली. तर चला आता आम्ही पटकन चहा घेतो आणि मग मी तुम्हाला भेटते. काल संध्याकाळी आम्ही बटाटे आणायला गेलो होतो, पण मला कुठं चांगले बटाटे भेटलेच नाही जसे मला पाहिजे होते तसे. तर आम्ही बटाटे नाही आणले. म्हटलं त्याची अपडेट तुम्हाला द्यायला गेलो. तर इथं आज मी छान अशी मेथीची भाजी निवडते आणि आज मी मेथीची भाजीच करणार आहे. तर चला पटकन मेथीची भाजी निवडून घेते आणि मग आपण भाजी करू. तर इथं त्रिशाला खूप खोकला आणि सर्दी झाली होती, त्यामुळे ती वाफ घेत होती. आणि वाफ घेता घेता तिचं रिॲक्शन असं होतं. तशी जर ती एकदम मस्त वाफ घेते, तिला आवडतं. आणि म्हटलं ते पण तुमच्याबरोबर शेअर करावं. तर नाही, तर मी छान अशी मेथीची भाजी केलेली आहे आणि आता आम्ही जेवून घेतो आणि मग तुमच्याशी बोलते मी. तर आता आमचे जेवणं झालेले आहे सगळे आणि आमचं सगळं काम आवरलेलं आहे. तर चला या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटते तुम्हाला आणखीन अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.